आय आणि क्यू असं आहे. तर एल म्हणजे लेस्बियन. लेस्बियन म्हणजे फक्त स्त्रीला स्त्रीशीच आकर्षण असतं. जी म्हणजे गे. गे म्हणजे पुरुषाला पुरुषाचे आकर्षण असतं. बी म्हणजे बायसेक्शुअल की ज्यांना दोन्हीतही इंटरेस्ट असतो असे. टी म्हणजे ट्रान्सजेंडर आम्ही. आणि आय म्हणजे इंटरसेक्स म्हणजे द्विलिंगी ज्यांना पुरुषाचं आणि स्त्रीचं दोन्ही लिंग असतात असे द्विलिंगी. आणि ते क्यू म्हणजे क्विअर म्हणून एक आहे शेवटचं. त्यात असं की ती व्यक्ती कन्फर्मच करू शकत नाही स्वतःविषयी किंवा उघड उघड सांगत नाही की मी कोण आहे, त्याला क्युअर म्हटलेलं आहे. तर ह्यात लेस्बियन मध्ये पण दोन प्रकार आहेत की एक मुलगी आहे म्हणजे दोघी आहेत, त्यात एक स्वतःला स्त्री समजते आणि एक स्वतःला पुरुष समजते. तसंच गे मध्ये आहे. गे लोकांमध्ये पण सेम. आणि टी म्हणजे आमच्या लोकांमध्ये आम्हाला म्हणजे पुरुषाशी आकर्षण असतं. तर बऱ्याच लोकांचा असा समज आहे की गे म्हणजेच ट्रान्सजेंडर. तर ट्रान्सजेंडर हे जे आहे हे खूप वेगळा हे आहे. गे वेगळं आहे, लेस्बियन वेगळे, बायसेक्शुअल एक वेगळा प्रकार आहे, इंटरसेक्स वेगळा आहे आणि क्वेअर वेगळा आहे. तर आपले ह्याच्याविषयी काय प्रश्न असतील तर मला विचारा, कारण मी आता खूप विचार केला होता आणि ते खूप उशीर झाल्यामुळे सगळी लिंक तुटलेली आहे मला तरी असं वाटतंय. तर ट्रान्सजेंडर विषयी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. एक एक जण एक एकच प्रश्न विचारा. नाही आता तुम्हाला त्या लिंगाबद्दल काय प्रश्न विचारायचे त्या प्रकाराबद्दल. ट्रान्सजेंडर कम्युनिटी विषयी काय विचारायचं कमी सांगू डायरेक्ट. तुम्ही सांगा. ट्रान्सजेंडर कम्युनिटी ही गुरु शिष्य परंपरेनुसार चालते आणि ट्रान्सजेंडर जे आहेत ते काही नवीन नाहीये. अगदी आता रामायण महाभारत सगळ्यांना माहिती आहे. आपण सारखं नाव पण ऐकलेलं आहे, यक्ष गंधर्व किन्नर. त्यात किन्नर हा शब्द आलेलाच आहे. आणि महाभारतात जे शिखंडीचं पात्र आहे तर ते ट्रान्सजेंडर नाहीये, ती एक लेडीज आहे. तिला ते हे मिळालेलं आहे त्या वेळेसाठी पार्ट म्हणजे युद्धाच्या जो तिला घटिका दिल्या होत्या की एवढ्या घटकेपुरतेच तू स्त्री नाही, स्त्री तर ती स्त्रीच होती पण पुरुष म्हणून म्हणजे जसं की लेस्बियन म्हणता येईल. लेस्बियन मध्ये मी सांगितलं ना एक प्रकार असतो की पुरुष स्वतःला पुरुष समजतात तसला प्रकार. तर त्यात असं नाही होत की ते ट्रान्सजेंडर म्हणजे आमच्या कम्युनिटीचे आहे असं नाही. बऱ्याच जणांचा समज आहे की त्या ट्रान्सजेंडर आहेत म्हणजे हिजडा कम्युनिटीचे आहेत, पण तसं नाही. जसं की आता ममता कुलकर्णी ज्या आहेत त्यांनी दीक्षा घेतली तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की त्या मग आता तुमच्या समाजाचं झालं असं काही. म्हणजे आमच्याकडे काही अशी मशीन नाहीये की एखादा पुरुष आला आणि त्याला त्या मशीन मध्ये टाकलं आणि तो कम्युनिटीचा झाला. कम्युनिटीचं जे आहे हे गुरु शिष्य परंपरेनुसार चालणार आहे. आणि ह्यात ज्या फिलिंग असतात ह्या लहानपणापासून असतात. ह्यात काही बदल होत नाही. तुम्ही देवऋषाला दाखवा, डॉक्टरांकडे दाखवा, मानसोपचार तज्ञांना दाखवा, ह्यात काही बदल होत नाही. ह्या जे त्या व्यक्तीच्या डोक्यात आहे, मनात आहे तेच ठरलेलं आहे. जसं ट्रान्सजेंडरचं आहे तसंच लेस्बियनचं आणि गे लोकांचं पण आहे. तरी ह्या पुस्तकात जी माहिती दिलेली आहे त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की गे लोकांविषयी माहिती आहे की हे पार्टनर ठेवू शकतात का, लिव्हिंग रिलेशन मध्ये राहू शकतात. त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर व्यक्तींना किंवा गे लोकांना लेस्बियनला दत्तक पुत्र घ्यायची परमिशन आहे का ती माहिती दिलेली आहे. तर ट्रान्सजेंडर व्यक्ती घेऊ शकतात पण जे लिव्हिंग रिलेशन मध्ये राहतात लेस्बियन किंवा गे ते लोक घेऊ नाही शकत दत्तक, कारण पार्टनर चेंज करण्याची भीती असते. आणि आमच्या कम्युनिटीमध्ये व्यक्तीच्या डोक्यात बसलेलं असतं की आपल्याला आयुष्यभर एकटंच राहायचं.
त्याच्यामुळे कोर्टाने आमच्या लोकांना परमिशन दिलेली आहे की तुम्ही बाळ दत्तक घेऊ शकता. आत्ता आपण बोलत असताना जे बोललात हिजडा हा एक शब्द आपण वापरलेला आहे. इथं 6 प्रकार दिलेले, त्या 6 प्रकारापैकी हिजडा नेमका कुठल्या प्रकारात येतो? ती जी आहे ट्रान्सजेंडर, ट्रान्सजेंडर किंवा थर्ड जेंडर, तृतीयपंथी, बरोबर. ती कम्युनिटी म्हणजे हिजडा कम्युनिटी. तृतीयपंथी मध्ये सुद्धा स्त्री तृतीयपंथी म्हणजे जी सुरुवातीपासून स्त्री असते पण तिला हळूहळू नंतर पुरुषासारखे आवाज येणं, पुरुषासारखं होणं, आणि पुरुषामध्ये सुद्धा ही तृतीयपंथी म्हणजे तो तृतीयपंथी, यामध्ये दोघांमध्ये थोडं सांग. नाही, पुरुष कधी तृतीयपंथी नाहीये, म्हणजे सॉरी, पुरुष पुरुषच राहणार आहे. जे तुम्ही सांगितलंय स्त्रीचं आहे तसं स्त्री स्त्रीच राहणार आहे. पण हे लोकांनी विचारच असा केलेला आहे की एखादी मुलगी, जसं मी आता सांगितलंय लेस्बियन विषयी, पार्टनरचं सांगितलंय, एकीला वाटतं की मी स्त्री आहे आणि एकीला वाटतं मी पुरुष आहे, पण त्यांना दोघींना पण एकमेकींवर प्रेम असतं. तसं तुम्ही म्हणजे समाजाने असं गृहीत केलेलं आहे की ती व्यक्ती मुलासारखं वागते, भांडणं, शिव्या देणं, कपडे घालणं, बॉयकट करणं, म्हणजे तुम्ही म्हणता ही स्त्री हिजडा आहे, पण तसं नाहीये. स्त्री थोडं पुढे येऊन बोला, थोडा आवाज ऐकायला. 10 वर्षांनी पॉप्युलेशन त्यामध्ये शासनाचे विविध फॉर्म आहेत. आता मी पण एक शासनाचा कर्मचारीच आहे समजा, आम्हालाही तो प्रसंग येतो कधी कधी, त्यावेळेस तृतीयपंथी समोरच्याला म्हणजे. पण आता तृतीयपंथींना ओळखपत्र द्यायला लागले ना तुम्ही? हो ना, म्हणजे तृतीयपंथी म्हणजे कोणती नेमकं त्यामध्ये? आता यामध्ये बरेच प्रकार आहेत. आता ह्यात जे तृतीयपंथी सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं हिजडा कम्युनिटी म्हणजे ट्रान्सजेंडर, जे ज्यांना फक्त बायकांसारखं राहायला आवडतं, आवरायला आवडतं, साडी नेसतात. पण ही जी साडी नेसायची पद्धत आहे ही कुणीही साडी घालून फिरू शकत नाही. हे गुरु शिष्य परंपरा आहे. ह्याच्यानुसार त्या शिष्य जेव्हा गुरूंकडे जातो, एखादा समजा मी आहे, मला साडी नेसायची, तर त्या शिष्याला व्यवस्थित माहिती विचारून, व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगून, व्यवस्थित सांगितलं जातं की तुझी जर इच्छा असेल तर तू असंही राहा, आमच्याकडे ये, जा, बस, उठ, प्रोग्रामला ये, पण साडी नसेल घालायची तर तू पॅन्ट शर्ट घालून पण राहू शकतो. तर त्यात बऱ्याच जणांचं असं आहे म्हणणं की समाजात आमचे जे हे होते, गोंधळ होतो समाजाशी वागताना, बोलताना, तर तो आम्हाला सहनच होत नाही. म्हणजे एकतर घरच्यांचा त्रास, समाजाचा त्रास, येणार जाणारे लोक चिडवणार, मग ते निर्णयच घेऊन टाकतात की नाही आता आम्हाला साडीवरच राहायचंय आणि आम्हाला गुरुकडेच राहायचं. मग त्याच्यानुसार मग आता गुरु केल्यावर करणार काय? जॉब तर नाहीये, साडी नेसल्यावर काय करणार? मग मागायला जाणार. ही म्हणजे तुमची वैयक्तिक चॉईस असते की मला ट्रान्सजेंडर मध्ये पुरुष व्हायचं का स्त्री व्हायचं का? अवयवाची जडणघडण तशी की तुम्ही त्यावर वृत्ती. नाही, मी आधीच सांगितलं की ट्रान्सजेंडर हे काही बनवल्या जात नाही, ते स्वतःच्या मनाने, इच्छेने असतं. त्यात आता मानसिकता त्यामध्ये महत्त्वाची का कसं म्हणजे शरीर आणि मानसिकता दोन्ही. मी वाचलं न्यूज मध्ये वगैरे की काही जर जेंडर चेंज करून म्हणजे तिचा विकास जसा होतो त्यानुसार कुणी स्त्रीचा स्वेच्छेने जेंडर चेंज करून घेतात किंवा पुरुषाचं चेंज बनण्यापेक्षा त्याला दोन्ही संधी असतात. याबद्दल थोडंसं म्हणजे स्पष्टीकरण करा. नाही, ह्यात मी तेच सांगितलंय की ज्याची इच्छा आहे तो जेंडर. ह्यातही 2 प्रकार आहेत. एक जो प्रकार आहे त्यात तुम्ही ऑपरेशन करू शकता किंवा ज्याला नाही करायचं ती व्यक्ती आयुष्यभर तसंच राहू शकते. त्यात काही बंधन नाही असं की तुम्ही ऑपरेशन केलंच पाहिजे. ज्याची इच्छा आहे, पैसे खर्च करायची ही आहे, ती व्यक्ती ते ऑपरेशन करू शकते. कारण आता नवीन हे आलेले आहेत ऑपरेशनच्या पण, जसं की छाती बसवणे, स्त्रीच्या योनीचा आकार करून घेणे, असे बरेच प्रकार आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांची हिंमत आहे आणि ज्यांना एक्सेप्ट आहे की मला आता हे करायचं ते करून घेतात. गौरी सावंत जे आहेत
अगोदर त्या गणेश म्हणून जन्माला आल्या, नंतर त्या गौरी सावंत झाल्या, मुलगा म्हणून त्या जन्माला आल्या, नंतर हळूहळू त्या ट्रान्सजेंडर झाल्या. तसेच आता हे अघोरीमध्ये सुद्धा काही दाखवतात, सांगतात. त्यामुळे मला प्रश्न पडला की याच्यामध्ये दोन प्रकार, एक पुरुष असून तो ट्रान्सजेंडर करून तुमच्यासारखा स्त्री. आता म्हणजे असा जर विचार केला तर मला असं सांगता येईल की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं नाव जे आहे तेच ठेवलं जातं, जे आई वडिलांची जी हे आहे, आई वडील ज्या नजरेने त्याला बघतात त्याच ह्यांनी त्याचं नाव ठेवलं जातं. आणि जसे जसे त्याच्यात बदल होतात, शरीरात बदल होतात, विचारांमध्ये बदल होतात, आवडीनिवडींमध्ये बदल होतात, मग त्याच्यानुसार ती व्यक्ती स्वतः ठरवते की मी काय आहे. म्हणजे जसं तुम्ही गौरी सावंतचं सांगितलं तसं सगळ्यांचंच असतं, सगळ्यांचंच नाव पहिले मुलाचंच असतं. आता माझं शिक्षण झालेलं आहे, माझा परिचय देऊ का थोडा? माझं नाव तसं कपिल आहे, मी अजून चेंज केलेलं नाही, म्हणजे डॉक्युमेंट्सला वगैरे आहे, ते गॅझेट करून आणलंय, पण आधार कार्डला नाही लावलं अजून, जरा माझे घरचे इश्यूज असल्यामुळे. कपिल आहे, माझं शिक्षण झालेलं आहे BA. त्यानंतर मी बँकिंगचे एक्झाम दिलेले आहेत, एक DCA म्हणून दिली आहे, डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट. त्यानंतर हायर डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट SDCM. GDC दिली, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट. एकदा MPSCची पण तयारी केली होती पण नाही झालं. शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियमच्या 3 एक्झाम दिलेल्या आहेत. बिलीप सिलीपच्या म्हणजे लायब्ररी असिस्टंटच्या 1 एक्झाम दिलेल्या आहेत. आणि सध्या सोसायटीची सेक्रेटरी आहे आमच्या इथे खराडीला. 2 वर्ष दुकान सुरू केलं होतं कपड्याचं, मंडई तुळशीबागेच्या तिकडे. पण थोडं म्हणजे रोडवर मिळायला पाहिजे होतं, तसं नाही मिळालं, आतमध्ये असल्यामुळं मग गिऱ्हाईक नाही यायचं. त्याच्यानंतर परत मी जवळजवळ 7-8 महिने भाजीपाला आणि फळांचं दुकान सुरू केलं खराडीलाच. ते कॉर्पोरेशनने सांगितलं काही दिवस थांबा लावू नका, कारण ते बाहेर लावायचे. तर ते पण करायचं आहे सुरू, असं आहे. तर जेव्हा आमच्या लोकांना ओळखल्या जातं तेव्हा सुरुवातीला, आता घरी जरी म्हणजे कितीही मोठी व्यक्ती झाली आणि घरी गेल्यावर त्याला ज्या नावाने आवाज देतात त्याच नावाने आवाज देतात. म्हणजे त्या एरियात जरी गेलं तरी घरचे जे सुरुवातीपासून म्हणतात तसंच म्हणणार सर, रिलेशन पण तेच लाव. पण कन्सेप्ट लोकांची कशी, काही जणांचं काय म्हणणं आहे की तुम्ही तुमचं जन्मच म्हणजे तुम्ही हिजडा आहे म्हणजे तुमचा जन्म पण हिजड्यांनीच दिलेला आहे तुम्हाला. तशी कन्सेप्ट नाहीये. प्रत्येक जण आई वडिलांच्या पोटातूनच जन्माला येतं. फक्त याची ओळख जी होती प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ह्याच्यानुसार. कुणी आयुष्यभर सांगूच शकत नाही. आणि कुणी म्हणजे जबरदस्ती असंही झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी की आई वडिलांनी लग्न वगैरे लावून दिलं पण नंतर काय राहिलंच नाही, टिकलंच नाही, लग्न सोडून गेल्यात बायका वगैरे, असं पण झालेलं आहे. समाजाच्या भीतीमुळे ज्या लोकांनी लग्न केले पण त्यांचं आयुष्यच म्हणजे हे झालं. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की समाजाने थोडा विचार करावा या सगळ्या गोष्टी. विचार करण्यापेक्षा अभ्यास करावा, माझं असं म्हणणं आहे. जेणेकरून जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला तुम्ही सांगू शकता. तुम्ही फक्त हेच जर सांगत राहिले की ही लोक म्हणजे समजा जवळून जाताना एखादं बाळ असेल तर ती लेडीज पटकन बाळाला ओढून घेते. तुम्ही ओढून घेण्यापेक्षा तुम्ही बघू द्या, त्याला सांगा दीदी आहे, ताई आहे, असं त्याच्या मनात कधी हे होणार ना. प्रत्येक वेळेस असंच केलं जातं. बाजारात असू द्या, दुकानात असू द्या, कुठेही गेलं तरी बाळाला पटकन ओढलं जातं. नवरा बायको असतील तर नवऱ्याला पटकन अलीकडे ओढलं जातं. तर ते असं नको व्हायला. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा जेणेकरून तुम्ही येणाऱ्या पिढीलाही याविषयी सांगू शकणार. कारण हे खूप गरजेचं आहे. हे प्रमाण आता खूप वाढत चाललंय आणि वाढलेलंच आहे. यात सगळ्यांचं म्हणणं आहे रामाने आशीर्वाद दिला होता की एक काळ येईल की तृतीय मध्यांचं राज्य येईल. आता काय होतं काय माहिती, पण बऱ्यापैकी सगळेच बऱ्यापैकी लोक आता बोलायला लागलेत. लोक बोलत का नाहीत माहितीये का? फक्त त्यांच्या मनात भीती असते की मी जर ह्यांच्याशी बोलला तर शेजारचं मला काय म्हणा. ही भीती तुमच्या मनात आहे ना, म्हणून तुम्ही बोलू शकत नाही.
जोपर्यंत तुमच्या मनातली ही भीती, आता मी जेव्हा सोसायटीत राहायला गेले तेव्हा बायका सांगतात, स्पष्ट सांगतात, माई आम्ही तुमच्याविषयी असं म्हणत होतो, आम्ही म्हटलं होतं म्हणे बाई अशी लोक राहायला आली, आता काय होणार आपल्या सोसायटीचं. आणि आता असं झालंय की आता ते म्हणतात माई तुम्ही फॉर्म भरा बरं परत. मग माझं असं म्हणणं आहे की जेवढी चूक तुमची आहे तेवढी आमची पण आहे. मी असं नाही म्हणत की आम्ही खूपच हे आहे, आमचा समाज पण तेवढाच रागीट अहंकारी. पण माझ्या अभ्यासानुसार आणि विचारानुसार मला असं वाटतंय की आमच्या लोकांनी ती हे करून घेतलीये की हे लोक आपल्याकडे बघत नाही ना, आपल्याला कशातच एवढा मान आहे, स्त्रीला आहे, पुरुषाला आहे, अहो जनावरांना मान आहे जर विचार केला तर, आणि खरंच आहे. पण आमच्या लोकांना नाहीये. मग ते म्हणतात जाऊ द्या, काय करायचं का, आपल्याला कुठं त्यांच्या घरी जायचंय रोजच, द्या शिव्या, भांडा, आपलं काम करून घ्या, संपला विषय. पण हे किती दिवस चालणार ना? ह्याच्यासाठी कुठं ना कुठं सगळ्यांनी विचार केलाच पाहिजे. आणि आपला प्रचार किंवा आपल्या लोकांचा प्रचार आपणच करायचा असतो चांगल्या पद्धतीने. घरात जर 4 सुना असतील आणि मोठी जर म्हटली की बाई सासूबाईंचं हे असंच असतं, तर लहानी 2 महिन्यातच म्हणते हा आई तशाच आहे, माहित काहीच नसतं, पण हा आई तशाच आहे. हे तर आमच्या किती लाखो वर्षापासून हेच चाललेलं आहे की ह्यांच्याकडे लक्षच द्यायचं. मग लक्ष द्यायचं नाही, मग कुणीच लक्ष देणार नाही तर चालणार कसं? त्याच्यामुळे मी ठरवलंय आमच्या लोकांचा प्रचार पण करायचा चांगल्या पद्धतीने. कारण जर समजा एखाद्या वेळेस आम्हाला दरवर्षी आमची लोक यात्रा जत्रा करतात, तर ते प्रत्येक जाती धर्माची लोक त्यांच्यासोबत असतात यात्रे जत्रेसाठी. ते सगळ्यांची ते काळजी घेतात. मग घरच्यांची घेऊ शकणार नाहीत का? घेणारच की. उलट आमची लोक एवढी सहनशील असतात की त्यांना कुठलाच आणि कशाचाच आधार नसून ते म्हणतात आम्ही जगणार, आम्ही उभं राहणार. ते असं म्हणत नाहीत की नाही आता सगळं संपलं, नाही मी साडी घालून काय मार्केटमध्ये उभं राहणार, मागायला जाणार, मी माझं करणार. आणि गुरु शिष्य परंपरा असल्यामुळं शिष्य येतात, नवीन लोक येतात, शिष्य होतात. कुणी देवाचं बघतं, कुणी डान्स करतं, कुणी वाजवणं गाजवणं करतं. अशा पद्धतीने प्रत्येकाचा उदरनिर्वाह आहे. पण हा चालणार तरी किती दिवस? कुठेतरी समाजाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळत नाही का? नाही मिळत. वडील बघतच नाहीत, म्हणजे नाहीच नाही. कायद्याने मिळू शकतो, पण टेंडन्सी अशी असते आमच्या लोकांची की जाऊ दे आपल्या एकटाच जीव आहे ना, मग कशाला भांडत बसायचं, साडीवर जाणार, टाळ्या वाजवणार, कशाला घरच्यांची इज्जत घालवायची, हा विचार ते करतात. नाही पाहिजे हे मान्य आहे, पण हे लोक आत्ता म्हणायला लागले, एवढ्या दिवस तर काहीच नव्हतं ना. आणि आत्ता मला तरी असं वाटतं की आत्ता एवढ्या संस्था, कंपन्या, काही सरकारी योजना आहेत, तर आमच्या लोकांनी पुढे होऊन म्हणजे क्विक विचार करून लगेच निर्णय घ्यावा जॉबचा वगैरे कुठल्याही गोष्टीचा. कारण आता असं आहे की आता बऱ्याच कंपन्या, संस्था किंवा सरकारी योजना हे एवढी माहिती घेत नाही. त्यांना फक्त आमच्या लोकांना पुढे करायचं. काही असं लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त या, आम्ही तुम्हाला कम्प्युटर शिकवू, आम्ही तुम्हाला तिथं वागायला बोलायला शिकवू कसं करायचं. तर माझं असं म्हणणं या संधीचा आमच्या लोकांनी फायदा घेऊन सुरुवात करावी जॉबला, कामाला जायला कुठल्या तरी. तुम्ही एवढे अभ्यासू आहात, जसे लक्ष्मी त्रिपाठी असतील, गौरी सावंत असतील किंवा तुमच्यासारखे बरेच सुशिक्षित आहेत, न्यायाधीश झाले, कोणी MLA झाले, पण कुठंतरी आपल्या सामान्य जनता आहे आणि तुमची जी कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये सुसंवादाची कुठेतरी कमतरता जाणवते आम्हालाही. कारण आम्ही असे नजरेतून बघतो की तुम्ही म्हटल्याप्रमाणे इतराशी हे लोक आपल्या जवळ करत नाही, तर थोडी तिरस्काराची भावना, रागाची भावना असते, मग ते जवळ येत नाहीत किंवा आम्ही सुद्धा ते शाप देतील किंवा रागावतील म्हणून जवळ जातो. मग या दोघांच्या मध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी तुमच्यासारखे जे काही सुशिक्षित आहेत, पैशानं चांगल्या घराण्यातले आहेत, जशी लक्ष्मी त्रिपाठी तुमच्या ट्रान्सजेंडरसाठी एवढं भांडून त्याने हे केलेलं आहे, महामंडलेश्वर झाले, मग असं कुठेतरी तुम्ही सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न का करत नाही? असं कुठे जाणवलं नाही आम्हाला? नाही, असं प्रत्येक जण जे आहे ना
एकतर प्रत्येकाच्या ओळखी, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे, विचारांची. जरी एकत्र असलो आम्ही, फक्त एकत्र आल्यावर एकत्र आहे, पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की आता सरांनी सांगितलं की तुमचे जे आहेत त्यांना बोलावलं होतं इथे, पण ते नाही आले. कारण म्हणजे त्यांचा काही पण असेल प्रॉब्लेम, कदाचित मी त्यांच्या जागी असते मी पण म्हटलं असतं काही बाईचं ऐकायला जायचंय, आपलं आयुष्य सांगणार आहे ती काय वेगळं सांगणार आहे का, ह्याच्यामुळे आले नसते. पण तुम्हा लोकांना जर सुरुवात करायची असेल ना, तर रेग्युलर जेव्हा तुम्हाला ते दिसतील, भेटतील, तेव्हा स्माइल द्या, चांगलं बोला, बरं आहे का, काय आहे का, कुठं राहताय काय, अशी जरी सुरुवात केली ना तुम्ही, तरी तुमच्या ओळखी होती. नाही पण बाजूचे लोक शंका घेतात ना आमच्यावर. आम्ही तुम्हाला हसायला लागलो की आमच्यावर शंका घेतात. पण ते तर घेऊ द्या ना, घेऊ देणार, किती दिवस घेणार. किती दिवस घेतलं. आता तुम्हाला एक प्रश्न कुणी विचारला असेल ना, आता मी सुरुवातीलाच सांगितलं की बायका म्हटले बाई आता हिरायला आले, आपल्या सोसायटीचं कसं होणार. आणि जेव्हा त्यांना खरं कळालं, माझं वागणं, बोलणं, प्रत्येक ऑफिसला जाणं, ऑफिस मधून कुठलंही काम करून आणणं, ती कळाल्यावर आता म्हणतात नाही माई तुम्ही फॉर्म बरोबर आहे यावेळेस, कारण निवडणुका लागणार आहे. म्हटलं बघू बाई आता. आता तुम्ही ज्या घरामध्ये जन्म घेता ते घरचे लोक तुम्हाला नाही सोबत ठेवू शकत का, म्हणजे आई वडील वगैरे तुम्ही मुद्दाम नाही ठेवू शकतात, पण मग तुम्हीच लोक नाव ठेवता ना. आता आई कुठं काय माहित असणार आहे, बाहेरच्यांना काय माहित. नाही साडी एकदा नेसली तर नाव ठेवणार. बरं साडी नाही नेसली, पॅन्ट शर्ट वर राहिला तर तुम्ही म्हणणार बाई बघा असं म्हणून याने लग्न केलं. आई वडिलांनी जर ऍक्सेप्ट करतात, दुसऱ्यांचे काय नाही. आई वडील आता एक्सेप्ट करायला लागले. आता जे आहेत ना, हे जे सर आहेत ना, बिंदू माधव खिरे, ह्यांचं अजून एक पुस्तक, म्हणजे यांनी बरीच पुस्तकं लिहिली, ह्यांचं एक पुस्तक आहे अजून, त्यात त्यांनी आई वडिलांचे अनुभव सांगितले की माई तुम्हाला जेव्हा तुमच्या मुलांनी सांगितलं की असं असं मी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही कशा पद्धतीने एक्सेप्ट केलं, अशा अनुभवांचं सुद्धा एक पुस्तक आहे. आता आई वडिलांनी जन्म दिला, मग तुम्ही जावं कुठं. ते आता पहिले गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे सगळे एकत्र राहायचे. आता प्रत्येक जण वेगवेगळ्या आपापल्या विचाराने राहतात, त्याच्यामुळे पण आता समाजात पण बऱ्यापैकी म्हणजे एक्सेप्ट करायला लागले. आई वडील, नातेवाईक कुठून ना कुठून सुरुवात करतात एक्सेप्ट करायला. आता हे लग्न वगैरे समारंभ आहेत हा, ते आटोपच येतात 5-6 जण. आता जे खुशीला देतील ते घेत नाहीत ताई. जवळजवळ 7,000 द्या. हैदराबादची घटना सांगते मी, हैदराबादची घटना सांगते, म्हणजे मला क्लिअर करायचंय. त्या आल्या म्हणाल्या की 51,000 अगर देते हैं तो हम इधर ही बैठते तो नहीं जाते. अब 51,000 मी कुठून देणार. शेवटी 2 ते 3 तास थांबल्या त्या पण गेल्यात आणि ते सिंबल मारून गेले घरला. जर कोणी आहे ते आमच्यातल्या पद्धती आहेत. ते लावलं ना, समजा ते जर मी इथे लावून गेले, ते घराण्यानुसार पद्धती आहेत, तर मग तिथं दुसऱ्या कुणी जायचं ना. ते एकदा ते लावलं ना, तुम्ही गोल्ड लावता ते एकदा लावलं की मग तिथं दुसरं कुणी जाऊ शकत. पण एक गोष्ट आहे, आता तुम्ही बोलल्या म्हणून सांगते की आमच्यात जे समजदारपणाचे जे आहे ना आणि नियमांचं पालन आहे ना, ते खूप आहे. तुमच्या समोर असं वाटेल तुम्हाला की हे काय यांच्या आधी लागायचं, पण जेव्हा आम्ही आमच्यात असतो ना, तेव्हा प्रत्येक वेळेस आपले गुरु असू द्या, गुरुंचे समान वयाचे गुरुभाव असू द्या, त्यांना आम्हाला नमस्कार करावाच लागतो. समजा आम्ही समान वयाचे आहे, आम्ही एकमेकींना नमस्कार करायचाच. आमच्यापेक्षा छोटे आहे त्यांनी आम्हाला करायचाच. गुरुंचा उलटा बोलायचं नाही. खूप छोटे छोटे नियम जे असे आहेत. एक त्यातला मला नियम सांगावा असं वाटेल की आमच्यात जे सांगितलं सरांनी ऑपरेशन वगैरे, हे जर झालं ना, तर आम्ही लोक फळं वगैरे हे कमी घेऊन जातो, पण आम्ही पैसे देतो. का की ही व्यक्ती आता झोपणार आहे महिना 15 दिवस, काय असेल ते ह्याचं कसं चालणार. प्रत्येक जण पेटायला गेले, खायला घेऊन जातात, पण खायला सगळ्यांचं सेमच असतं, फळं वगैरे काय असेल. मग हा विचार करून जे आहे की त्यांना एक रक्कम मिळाली पाहिजे, ह्या उद्देशाने. दुसरी गोष्ट, सर्व धर्म समभाव, की आम्ही हे विचारत बसत नाही की तू कुठल्या जातीचा आहे, मग तुला कसं चेलं करायचं, असं तसं असं नाही. तू आलाय ना, तू आमच्यासारखा आहे, बस संपला विषय. आयुष्यभर त्या व्यक्तीला नाही विचारायचं की तू काय करणार आहे, कुठल्या जातीचा आहे, ह्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, असं काय. एक साधा प्रश्न आहे मला. समाजात एक गैरसमज आहे, काम तसं नाही,
पण एखाद्या प्रतिपद्धतीचं निधन झालं, जर तो शव जर रस्त्याने जात असेल, तर आमच्यासारखी व्यक्ती जर ती बघितली तर त्याचा खूप जय जयकार होतो किंवा तो आयुष्यामध्ये तो खूप धर्माळ होतो, अशी एक गैरसमज आहे. ते खरं आहे. पण आता जे आहे सर्रास वाजत गाजतच आमच्या लोकांचे व्हिडिओ बनवतात. आता ते सोलापूरचे एक वारलेत आमचे चोपट्यांमधले जे मेन होते त्यांचे व्हिडिओ आहेत. अशा बऱ्याच जणांचे व्हिडिओ आहेत. असं मला तर नाही वाटत असं काही, कारण खूप लोक येतात, माहितीलाही लोक बघायला, कुणी कुठल्याही उद्देशाने येऊ द्या, पण बघायला येतात, दर्शनाला येतात. त्याच्यामुळे असं काही नाही. असं तुम्ही पण मनात ठेवू नका की असं असेल म्हणून. आम्हाला तर काय ओळख होती. नाही, पण तेच सांगते की भीती एवढी घातलेली आहे एकमेकांविषयी की गैरसमज निर्माण करून टाकले. म्हणजे चांगल्या गोष्टी फैलवायच्या पेक्षा गैरसमजच एवढे निर्माण केले. आणि एक मला असं वाटतं की जे मी आधी सांगितलंय, तुम्ही नाही ना आम्हाला विचारत, जावा मग करा काय करायचं. विधी कोणती असते? शेवटची विधी दोन पद्धती असतात. दोन पद्धती आहेत त्या. जाळतात पण आणि पुरतात पण. तुमच्यावर समजा आता निसर्गाची अवकृपा झाली आणि तुम्ही पंथात आलात, तुम्हाला समजलं, मग समजल्यावर तुम्ही स्वतःच्या पायावर एखादा धंदा किंवा एखादं कोणतंही काम धंदा हे करून स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगण्याकडे कल का नाही तुमचा? किंवा तुम्ही मागत किंवा असं रस्त्यांमध्ये अडवून किंवा असं हे करण्यापेक्षा प्रबोधन करून तुमच्यापैकी एखादा शिकलेला, आता तुम्ही जसे वेगवेगळे व्यवसाय केला त्याच्याकडे समजा वळला, तर तुम्ही स्वतःच्या पायावर थांबून स्वाभिमानानं जगू शकत नाही का? असं वाटत नाही का? मार्ग म्हणून तुम्ही इकडे जाता, हे मला सांगा. मी एक प्रश्न विचारते, तुमच्या मनात हे विचार कधी आले की ह्यांनी काहीतरी दारोदार फिरता किंवा इकडं रस्त्यावर उभा टाकता, हे विचार कधी आलेत माहितीये का? फक्त सोशल मीडियावरचा प्रचार व्हायला लागला, चांगलं वाईट तुम्ही बघायला लागले तेव्हा आले. एवढ्या दिवस एवढ्या वर्ष कुणाच्याही डोक्यात आलेलं नाही की या लोकांनी जॉब केला पाहिजे, की कुठेतरी काम दिलं पाहिजे. आता माझे अनुभव सांगते, लोक बऱ्याच ठिकाणी बरेच म्हणतात क्या तुम्ही इतने अच्छे दिखते और क्या ऐसे मागते, काम धंदा करू नकोस. शिवाजी महाराज जन्माला यावे हे शेजारच्या घरात, हे प्रत्येकाला वाटतं. आपण जर म्हटलं ना त्यांना, भैया तुम्हारे यहाँ से शुरुआत करेंगे, तुम्ही काम करा. नाही बाबा, हे 10 रुपये लेवरचे, मग काय करणार? मग आमच्या डोक्यात हे ठरलेलंच असतं की आपण आता मागायला गेल्यावर पर्याय म्हणजे लाजायचंच नाही. सुरुवात केली नाही ना, मग मागं हटायचं नाही. पण आमच्या लोकांमध्ये म्हणजे जसं मी सांगितलं तसे खूप हुशार लोकही आहेत, वेगवेगळ्या कला आहेत. जसं मला एका ठिकाणी बोलावलं, कॉलेजचं नाव नाही सांगत, बोलावलं होतं त्यांनी. तर त्यांचं काय म्हणणं होतं, आम्ही तुमच्या लोकांसाठी एक वेगळं हे तयार करू, क्लास, जेणेकरून तुमची लोक येतील तिथे. माझं त्यांना म्हणणं होतं की तुम्ही वेगळं नका करू, तुम्ही आम्हाला ह्यांच्या, तुम्ही काय करणार, खर्च करणार, पुढच्या टेबल, शिक्षक, पिऊन, सगळा खर्च जो क्लासला लागतो तो तुम्ही सगळा खर्च करणार. तुम्हाला वाटणार एवढ्या सुविधा दिल्या म्हणजे हे 400 लोक येणार, 400तले 4 पण येणार नाही. तुमच्या डोक्यात कन्सेप्ट काय येणार, हे लोक अशीच असतात, यांच्यासाठी काय करून फायदा नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आम्हाला, मला गायला आवडतं ना, तुम्ही ती सुविधा करून द्या आणि ह्याच विद्यार्थ्यांसोबत बसा, ह्यांना माझी ओळख करून द्या. ह्यात तुमचा वेळ, खर्च सगळं वाचेल. आणि एक महत्वाचा मेसेज जाईल समाजाकडे की तुम्ही समानतेची वागणूक देताय, की तुम्ही असं म्हणत नाही हे लोक असे आहेत, आपण ह्यांना कसं हे करावं. तर त्यांनी परत मला नाही बोलावलं. ते का नाही बोलावलं काय माहिती. आता आपण एवढ्या सगळ्या परीक्षा दिल्या तर सर्वांसोबतच दिला असेल तुम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, सगळं म्हणजे एकत्रच. हो, काही वेगळं नाही. पण मी
म्हणजे शिष्य आधीच झाले होते, पण मी साडी उशिरा नेसली, म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे झाल्यावर. मी जेव्हा मला शिष्य होऊन आता जवळजवळ 20 वर्ष झाले, 19-20 वर्ष झाले मी साडी नेसून. पण तेव्हा काही सुविधाच नव्हत्या. तेव्हा तुम्ही काहीही करा, तुम्हाला मागायलाच जायला लागलं. आणि माझं असं म्हणणं आहे, एखादी व्यक्ती जर इंजिनियर आहे आणि त्या व्यक्तीला जर नाही जॉब मिळाला आणि त्यांनी सहज जर 10-15 वडापाव विकले, ते जर पहिल्या दिवशी विकले गेले तर तो 20 करणार, 20 ते 40 असं करून तो त्याच्या शाखा तयार करणार. डिग्री तर घेऊन काही फिरणार नाही ना, मी हा इंजिनियरनी वडापाव बनवला हा घ्या. तसं आमच्या लोकांचं आहे. शिक्षण काय आहे ते सगळं फायली कुंटीला अडकून ठेवायचं आणि मागायला जायचं. मग नाच गाणं देव धर्म याच्यासाठी काय करणार नाही याच्याशी. गुरु म्हणजे तुमचे कोण असतात? गुरु शिष्य परंपरा म्हणजे आमच्यात पंच लोक वगैरे कसे असतात तसे सगळ्या प्रथा आहेत आमच्या. तुमची काय म्हणजे परीक्षा असते का गुरु होण्यासाठी, शिष्य होण्यासाठी? परीक्षा म्हणून नाही, पण आहे एक जे काही गुपित आहे ते नाही सांगणार, पण एक प्रोसेस आहे, त्याच्यानुसार मग शिष्य करून घेतो. समाजामध्ये अशी प्रथा आहे की आपल्याला पैसे दिल्यानंतर पुढचं काम आपलं यशस्वी आशीर्वाद ते श्रद्धा आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि हे होतंय आता एवढे लोक देवारे चालवतात, त्यांच्या हाताला काही ना काही यश असेल म्हणूनच चालतात, बरोबर की? उगाच तर काय कोणी देव घेऊन बसणार नाही. कुठं ना कुठं त्यांच्या हाताला यश आहे आणि लोकांनाही ते पटतंय म्हणून. गुरु शिष्य परंपरा म्हणजे आपले जे गुरु आहेत ते आपल्याला कसला उपदेश करतात, म्हणजे काय करावं, नियमावली काय असते, आपण काय करावं, शिष्याला कसं जगावं. जेव्हा साडी नेसल्या जाते तेव्हा सांगितलं जातं की बाळा मागायला गेलं तरी शिवाय देऊ नको, गप जा, गप ये, दिलं ते घे. पण आता प्रत्येकाचे स्वभाव आणि प्रत्येकच व्यक्ती जसं पहिल्या काळात गुरुनी सांगितलं ते ऐकायचं, तसं तर काही ऐकतच असं होत नाही. पण गुरु करणे म्हणजे एक आधार की त्या समाजात जाणे, दीक्षा घेणे. मग ज्याला आवड आहे त्याने देवधर्माचं बघायचं, ज्याला फक्त मागायला जायचं त्यांनी मागायला जायचं, ज्यांना नाच गाण्याची आवड आहे त्यांनी नाच गाणं करायचं, जे ज्याला आवड आहे त्याच्यानुसार त्यांनी करायचं. येथील तरी बदली दिवाळी वगैरे असतं ना त्यावेळेस त्यांनी समोर करून येतात, व्यापाऱ्याकडे जातात, व्यापाऱ्याला मनमानी करतात. एखाद्या व्यापाऱ्याकडे त्याच्याकडे पण आपण नसते तेवढं मागतात, तो जर नाही दिला तरी शिव्या पण देतात, ते शिव्या लागतात. कारण गरज पडते ते काय कपडे देखील वगैरे काढतात आणि त्याची कसं आहे बोलतात असं होते. आता माझं एक मत म्हणजे माझं पर्सनल मत असं आहे, तर माझ्या खिशातच नाही तर मी जास्त देणार कुठून? जर आता त्यांच्या स्वभावाने वागण्यानुसार ते करत असतील, पण मला असं वाटतं की असं नको करायला. कारण आमचे जे मेन आहेत सगळ्यांचे ते सुद्धा सांगताना हे समजून सांगतात की कुणाशी अरेरावी करू नका, भांडणं करू नका, दिले ते घ्या. पण बाहेर आल्यावर माणूस काय करतं हे नाही सांगू शकत. स्वभाव प्रत्येकाचा आणि प्रत्येकाच्या डोक्यात, जसं मी आधी सांगितलं तसं परत सांगते की प्रत्येकाच्या डोक्यात हेच आहे की कुठं आपल्याला यांच्याशी नाते करायचे, हे तरी कुठं आपल्याशी चांगलं वाटतं. पण माझं ह्याच्या उलट आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर आठवड्याला, महिन्याला, 15 दिवसाला जायचं तर तुम्ही ठेवा ना चांगलं रिलेशन त्यांच्याशी. माझी स्वतःची ओळख दुकानदाराशी, दुकानदाराचे मुलं, बायको, बहिणी, आई, वडील ह्या सगळ्यांशी ओळख आहे. एक लाईन आहे गोरी लोकांची, तिथं म्हणजे ते कुणाला पैसे देत नाही. मी त्यांच्या दुकानात म्हणजे जवळजवळ 5 वर्ष मी सारखं जायचेच. मला एकाने विचारलं की तुम्ही हम तुमको पैसे देते नाही फिर भी तुम आते, म्हणजे तुम्हाला काम करते नाही मेरा काम करते. त्या लाईनीतले जवळजवळ 10-15 दुकान आहे. आता दुकानदारांची ओळख असते, ते सगळे जण मला पैसे द्यायला. आता मी त्यांच्याकडे संक्रांत मागितली तरी त्यांचा काही संबंध आहे का? 15 ऑगस्ट मागितलं तरी नाही का मजाक मध्ये भैया जायचं आहे, भैया व्हायचं, तरी ते खुशीने म्हणतात ले केस.
त्यात आमच्या लोकांनीही वागण्या बोलण्यात थोडा बदल करावा. कारण जर आपल्याला समाजाला काहीतरी दाखवायचे तर पहिले समाजाला काहीतरी द्यावं लागेल. मग त्यात देणार काय तुम्ही, तर चांगलेपणाच देणार, तरच तुमच्याकडे चांगल्या दृष्टीने बघितलं जाईल, असं माझं एक मत आहे. जर मीच तुमच्याकडे रागाने बघितलं तर तुम्ही पण बघणारच. किंवा तुम्ही जर बाळ ओढून घेतलं तर मी रागाने न बोलता मी असं जरी म्हटले का होता असं करता, तर कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर मनात निर्माण होईलच ना. आम्ही जेव्हा तुम्हाला पैसे देतो, जेव्हा रस्त्यावर माणूस गाडीपुढे चालवताना जेव्हा थांबतात किन्नर सगळे, जेव्हा आम्ही तुम्हाला जेव्हा 20 रुपये देतो, 50 रुपये देतो, तर त्याच्यातले तुम्ही एखादा रुपया वापस दिला हात लावून, म्हणजे आता मला सांगावं आलाय की मी 50 रुपये दिले होते, तर त्या इतका प्रामाणिकपणा होता त्या व्यक्तीचा, त्या किन्नरचा, की तिने फक्त 10 रुपये घेतले आणि मला माझ्या काहीच घेतलं. 10 घेतले फक्त, म्हणजे मला स्वतःला अनुभव आलेला आहे. तर मला प्रामाणिकपणे पटला त्या व्यक्तीचा. अशी पण लोक आहेत आता बऱ्यापैकी, त्यांच्या लक्षात आलेले आहेत चुका की आपण असं नको वागायला. पण अशी एक समज आहे की तुमच्याकडनं घेतलेला रुपया, म्हणजे समजा मी 10 रुपये तुम्हाला दिले, तुम्हाला 1 रुपया दिला असं करून, तर ती बरकत होती का? मी आधीच सांगितलं, श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी ज्या आहेत ह्याला तोडच नाही कुठे. आणि बऱ्याच जणांना अनुभव पण आहे की आलेला पण आहे. म्हणजे मला समाजाविषयी हे सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, पण बरकतीसाठी बरेच जण मागतात आणि असतात. मी हैदराबादला गेलो होतो एका घराच्या वास्तुशांतीचा पाहुण्याच्या, आणि त्या ठिकाणी गेलो असताना एक 7-8 जण आले आणि त्या मालकाला जवळजवळ 25,000 ते 30,000 रुपये मागू लागले. मग त्यांनी कमी कमी करत करत एक 5,000 रुपये ह्याच्या पलीकडे आम्ही कमी घेतच नाही म्हणून तिथं समजा त्यांनी तर धरले. आणि समजा आम्ही म्हणलं बाबा हे 5,000 रुपये ते घेऊन जा म्हणून तुम्ही म्हणा, ते म्हणजे असं नाही, त्यांनी मागितलं तेवढं द्यावंच लागतंय, नाहीतर मग पुढचं त्यांचं सांगू नका, सगळं बेइज्जती होते असं म्हणून घेऊन ते लोकांनी तेवढे दिलेच. मग ती एका मी ते आधीच सांगितलंय की अशा आरेरावी करू नका असं हे आम्हाला सांगितलं जातं. पण पुढे त्यांना काय जे दोघात मिटलं आणि ते दिल्यावर त्यांनी जाता जाता दारावर काहीतरी लिहून गेले, नाव बिव काहीतरी लिहून स्केच पेन गेले. पुन्हा थोड्या वेळा दुसरे आले आणि ते नावं वाचून बघितल्यावर त्याने एक शब्द सुद्धा न बोलता निघून गेले. त्यांनी आधीच सांगितलं ह्याच्या पद्धती आहेत ना आमच्या. म्हणजे मुंबईला जर एखादा प्रोग्राम झाला किंवा काही झालं ते पुण्यात यायला वेळ लाग, आता तरी फोन आहे म्हणून, पण पहिले पण वेळ लागायची नाही. एवढं खूप स्ट्रॉंग नेटवर्क असतं, म्हणजे आहे आमच्या लोकांचं. तरी पण नेटवर्क भरपूर आहे. त्याचं उत्तर काय ना शेवटी मला असं विचारायचं, 1 मिनिट ऐका बोला. थोडं यांचं ऐकू. 1 मिनिट यांचं होऊ द्या, बोला. ट्रान्सजेंडरमध्ये लिंग बदल केल्यानंतर स्वभावात बदल होतो का? जसं स्त्रीचा पुरुष केला आता वैज्ञानिक नाही, स्वभावात नाही, शरीरात होईल. स्वभावात कसं बदल होईल? स्वभावात बदल देव पण करू शकत नाही. मी वाचलेली सत्य घटना आहे वर्तमानपत्रातली. ते ट्रान्सजेंडर मधली एक महिला पोलिसात भरती झालेली होती. नंतर तिचं 21मध्ये ते वैज्ञानिक त्याच्याने बदल करण्यात आला आणि ती सध्या अजून नोकरी आहे. ती सत्य घटना मी वाचलेली. पण पोलीस तर आता आमच्यातले बरेच जण आहेत, पुण्यातही आहेत बरेच. हे स्वभाव आणि शरीर ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. स्वभावात कसा बदल? ओके ताई, माझा एक प्रश्न असा आहे की तुम्हाला टाळी वाजवायला शिकवलं जातं का तुम्हाला आपल्या आपण तसं हे केलं जातं? त्याच्या टाळ्या वेगळ्या पद्धतीच्या, तर त्या तुम्हाला तुमच्या गुरुने शिकवलं असतं तर तुम्हाला ते जन्मात येतं. कसं असतं? कसं नाही, शिकवल्याच वेगळा आणि मोठा आवाज, चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी वाजवतात. बरं विचारते. हे असं आहे की आमच्यात मी जसं आधी सांगितलं गुरु शिष्य परंपरा,
ते हा जो साज शृंगार केला जातो हा एकतर देवाच्या आणि गुरुच्या नावाने केला जातो, गुरूंसाठी केला जातो की आई वडील बहीण भाऊ जे काय आमचे नाते आहेत ते तुमच्याच चरणी आहे. तर आमच्यात सगळा जो साज शृंगार आहे तो गुरूंसाठी केला. परवा अमेरिकेमध्ये आणि डोनाल्ड ट्रम्पनी म्हणजे तिथले अध्यक्ष त्यांनी तिथं फक्त 2च प्रकार राहतील, स्त्री आणि पुरुष, आणि जेंडर लोकांना ते हकलून देणार आहेत का हकलून दिले असं काहीतरी चर्चा आहे. त्याच्याबद्दल आपलं काय? मी नाही, खरंच नाही ऐकलं. अच्छा, पण असं हकलून तर नाही देऊ शकत, कारण आपल्या इकडच्या पेक्षा तिकडे खूप फॉरवर्ड लोक आहे आणि त्यांनी खूप लवकर एक्सेप्ट केलेलं आहे. अध्यक्षाचं मत असेल. अच्छा, हा त्यांचं असेल कदाचित. प्रश्न विचारलेल्यांनी पुन्हा पुन्हा विचारू नका, न विचारलेले कोणी. आता तुमचा एक शेवटचा, आता एकच प्रश्न. हा नाही, असं की न चिडता न रागवता की तुझं चांगलं होईल असंही आहे, आणि कधी कधी मनातून राग आला की असं म्हटलं मी, चांगले आणि वाईट अशा 2 बाजू म्हटलं. ओके, नेक्स्ट पुढचा. ताई, मी जेव्हा कदम सरांनी पत्रिका टाकली होती आमच्याकडे तेव्हा मी तो फोटो पाहिला ना, तर मला त्यांच्यामध्ये रेखा दिसल्या, आणि जेव्हा तुम्ही इथे आलात ना, आणि ऐका तुम्ही जेव्हा इथे आलात ना, तर तुमची हाईट वगैरे खरंच, आणि आता बोलताना माझं इतकं बारकाईने लक्ष आहे तुमच्याकडे, तुमची ती बोलकी डोळे, तुमचं हसणं, तुमची ओठांची ठेवण, चेहरा, ते कुंकू लावण्याची पद्धत, आणि तुमचा तो म्हणजे शांत, संयमी आणि इतकी बुद्धिमत्ता तुमच्यामध्ये मला दिसून येते. खरंच मी तुमच्या प्रेमात पडली आहे. याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. पण मला खूप जण म्हणतात की माईक तुम्ही रेखा सारख्याच दिसतात, तर मी म्हणत असते बाई रेखा म्हणू नका, नाही तर मला अमिताभ मिळायचं नाही. आता आमचं जे पुण्यात हो आहेत ना बऱ्यापैकी, आणि आता आमचं जे पुण्यात मेन घरं असतात आमची, जिथं आमचे मेन सगळ्यात जे मालक राहतात की त्यांनी जर सांगितलं तर आम्हाला सगळं सुरू ठेवता येतं, सगळं बंद करता येतं, त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं सगळं. तर त्यांनी एक ट्रस्ट सुरू केलेली आहे, मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून. तर त्यांनी बऱ्यापैकी उपक्रम सुरू केले, आणि ह्याच्या आधी पण बऱ्याच अशा संस्था आहेत, आणि बरेच की त्यांना विदेशातून पैसा यायचा, आणि त्यांनी बरंच काम केलेलं आहे. जसं की बिंदू माधव खिरे सर आहेत, ह्यांनी मला वाटतं 2005 मध्ये संस्था ओपन केली होती. त्यांनी खूप कामं केलीत आमच्या लोक. आणि पहिले कसं होतं, ही संस्था सुरू केली की देवदासी आणि आमचा समुदाय यांच्यासाठी चालू केलं जाईल, पण तेव्हा फक्त HIV एड्स ह्याच्यावरच जास्त भर दिला जायचा. पण आता तसं नाही राहिलं, आता सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देतात. शिक्षण, वेगवेगळे कोर्स, कुणाच्या आवडीनिवडी, जसं की व्यावसायिक प्रशिक्षण देणे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यात लोक मदत करतात. आणि ह्या संस्थेमार्फत म्हणजे आता समजा आमची लोक मिळणार कुठे, तर तिथे संस्थेत ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे सगळं, त्याच्यामुळे बऱ्याच मोठी मोठी लोक कॉन्टॅक्ट करून मग त्या सुविधा देतात आमच्या. नेक्स्ट. हा, BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. BA पर्यंत शिक्षण पूर्ण करत असताना तुम्हाला काही त्रास झाला का वर्गामध्ये वगैरे, त्याच्यानंतर जर तुम्हाला त्रास झाला नसेल, या शिक्षणामुळे तुम्ही एवढं सोशल बनले आहे, तर तुमच्या नंतरच्या येणाऱ्या लोकांना तुमचं जर तुम्ही प्रोत्साहन देऊन शिक्षणाला प्रभावित करत नाही का करत आहात? ओके. पहिला प्रश्न, शिक्षण घेताना तुम्हाला अडचणी आल्या का? तर बऱ्यापैकी अडचणी येतात. आता जसं मी ठामपणे तुमच्या समोर उभं राहून बोलू शकते, ते का बोलू शकते, कारण माझ्या मनात जे होतं की मी साडी नेसायची आणि मी लोकांसमोर असंच उभं राहायचं, ते माझ्या वागण्या बोलण्यातून तुमच्या सगळ्यांच्या थोरा मोठ्यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने
स्वभाव शांत ठेवून मी इथपर्यंत आलेले आहे. पण त्रास होतोच प्रत्येकाला, शाळेत, बसमध्ये, कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये त्रास हा प्रत्येकाला, म्हणजे आमच्या कम्युनिटीचाच असं नाही, गे लोकांना पण होतो, लेस्बियनला पण होतो. कारण चिडवलेच जातं, तो मनुष्याचा धर्मच येतो. तुम्ही असो, मी असो, मी जरी तुमच्या जागेवर असते, एक स्त्री किंवा एक पुरुष म्हणून, मी तरी काय हे चिडवलं असतं. कारण माझ्या विचारापर्यंत तो विचारच अजून गेलेला नाही जो गेला पाहिजे या कम्युनिटी विषयी. तर जोपर्यंत हा विचार, ही माहिती पूर्णपणे समाजापर्यंत जात नाही, तोपर्यंत समाज हा बघणार, चिडवणार. आणि मला असं वाटतं की त्यांनी जर असं नाही केलं तर मग आमची लोक पण काय करणार, उलट चांगलं आहे. कारण आत्ताच्या याच्यासाठी तर चांगलंच आहे. पहिले तरी म्हणायचे की नाही आता आपण हे असं वागतात तसंच वागू, पण आता म्हणतात नाही, आपण जॉब केला पाहिजे, शिकलं पाहिजे. ओके, हो, मी माझं सांगते, माझी अशी इच्छा होती आणि आहे की माझ्या नावावरती शिष्य होतील त्यांनी जॉब करावा असं, आणि मी प्रयत्न पण केले. पण म्हणतात ना, मी जसं सांगितलं, एखाद्या इंजिनियरला जर वडापाव मध्ये इंटरेस्ट म्हणजे इन्कम दिसलं तर ते लवकर इकडे कल घेत नाही. तसं झालेलं आहे बऱ्यापैकी. पण माझ्या एका शिष्याने एक दुकान छोटं सुरू केलंय, त्याचा मला आनंद पण आहे. हा, जोरात या समाजाने तो बहिष्कृत केला, पण याविषयी 6 प्रकारच्या लोकांनी सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनसाठी काय करतात? जसं की मी सांगितलंय, संस्था काम करतात, वेगवेगळे कॅम्पस असतात आमच्या. आता ट्रान्सजेंडर हे एक वेगळे आहे, पण जसं की म्हणजे आम्ही गुरु शिष्य परंपरेत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे, आम्ही स्वतःचं मन हलकं करण्यासाठी आम्ही समाजात, प्रोग्राम मध्ये गुरु शिष्य, गुरु बहिणी वगैरे हे जे आहे यांच्या समोर बोलू शकतो. पण ही लोक जसं की गे आणि लेस्बियन नाही बोलू शकत. पण यांच्यासाठी कॅम्पस आहेत, जसं की आठवड्याला एखादी मीटिंग असते, जिथं प्रोग्राम ठरलेला आहे, तिथं सगळेजण एकमेकांना कॉन्टॅक्ट करून येतात, ओळखी होतात, विचारांची देवाणघेवाण होते. आणि गे आणि लेस्बियन मध्ये सर्रास लोक जॉब करतात. हा, कारण ते म्हणतात आम्ही ट्रान्सजेंडर नाही, आमची जी ही आहे ते एक वेगळं आहे. आणि त्या लोकांना जॉब मिळतात पण. पडतात ना. मी आता एक व्हिडिओ बघितला, आता या मला वाटतं 4-5 दिवसात, त्यांनी सांगितलं की मी एवढे वर्ष म्हणजे सर्व्हिसला आहे डॉक्टर म्हणून, पण माझ्याकडे एकही ट्रान्सजेंडर आजारी पडले आणि ते आले असं झालं नाही. तर त्यांनी त्याच्यावर हे सांगितलं की ही लोक टाळ्या वाजवतात आणि टाळ्या वाजवणं हे खूप चांगलं आहे शरीरासाठी, त्याच्यामुळे ही लोक आजारी पडत नाही. असं काही प्रमाणात म्हणायला ठीक आहे, पण शेवटी शरीर आहे प्रत्येकाचं, आजार सुख दुःख हे सगळ्यांनाच दिलेलं आहे. माझा एक प्रश्न आहे की तुम्ही आई वडिलांपासून असं दूर काय, तुमच्या कुटुंबाची तुम्हाला आठवण येत असेल किंवा कुटुंबाला तुमची आठवण येत असेल, असं तुमचं जाणीव वगैरे कुटुंबाबद्दलचे संबंध, दृढ संबंध असतात का? पहिले खरं तर, पण आता एक्सेप्ट करायला लागलेत ना लोक. मग बहीण भाऊ एक सांगून, फॅमिलीला सांगून, मग आता बऱ्यापैकी सगळ्यांचं येणं जाणं आहे. माझंही बऱ्याच वर्ष नव्हतं येणं जाणं, म्हणजे गेलेच नाही जवळजवळ 1.5-2 वर्ष. नंतर गुरूंनी समजून सांगितलं, त्यांच्या आईंनी वगैरे समजून सांगितलं, जाऊन ये. आई वडील गेले तर परत दिसत नाहीत, सगळे दिसतात पण ते दिसत नाही. मग तेव्हापासून मग माझं परत चालू झालं. मग बहीण भाऊ वगैरे पण प्रोग्रामला वगैरे येतात. हा, एक असं मी वाचलं होतं मध्यंतरी की एक एक्झाम्पल दिली होती HIV संदर्भात होतं, म्हणजे सर्व या सर्टिफिकेट त्यामध्ये आम्हाला एक पुस्तिका भेटली होती. म्हणजे कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट आहे की कारण HIV जनजागृती कॉलेजच्या माध्यमातून विविध परीक्षातून चालू होती. त्या पुस्तकामध्ये मी वाचलं होतं की तृतीयपंथी व्यक्तीमध्ये HIV चं प्रमाण जास्त आहे किंवा त्यापासून HIV प्रसार जास्त पटीने होतो.
म्हणजे हे पण मला ते लक्षात आलं नाही. आजही मला ते लक्षात येत नाही की तृतीयपंथी HIV चा कसा संबंध येतो. एक आता प्रत्येकाच्या भावना आहेत तशा आमच्या लोकांच्याही आहेत. कुणाला कंट्रोल होतात, कुणाला नाही होत. तर बऱ्याच जणांचं असं होतं की बऱ्याच पुरुषांसोबत रिलेशन असतात किंवा बरेच पुरुष असे आहेत की त्यांना खूप म्हणजे इंटरेस्ट आहे ट्रान्सजेंडर व्यक्तीला. त्याच्यामुळे हे होऊ शकतं की फक्त आमचेच लोक दोषी आहे असं नाही. दोन्हीही व्यक्ती बऱ्याच जणांसोबत जातात म्हणून हे होतं. नाही, सरांचं म्हणणं काय की HIV जो आजार आहे तो तुमच्यामध्ये दिसत नाही असं सरांचं म्हणणं आहे. जास्त प्रमाणात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, मग तेच सांगते मी की फक्त ट्रान्सजेंडर हे नाव तिथं टाकलंय आणि जास्त आहे असं दाखवलंय. पण फक्त ट्रान्सजेंडरलाच नाही, पुरुषाला पण आहे ना. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या दाबल्या जातात. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही शाळेत शिक्षण घेतलं त्यावेळेस तुम्ही मुलांच्या रांगेत बसत होता का? नाही, मी सांगितलं ना, मी माझं शिक्षण वगैरे सगळं झाल्यावर साडी नेस. म्हणजे सांगितलंच नाही तर कळतच नाही. हा, नाही कळलं म्हणजे ऍक्च्युली कळतं. आता आपल्या मुलाच्या खोडी कशा आहेत काय, तर फक्त ते एक्सेप्ट करत नाही. कुठली आई असो, वडील असो, तुम्ही असो, आम्ही असो, एक्सेप्ट करत नाही. जोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट चांगली वाईट काही आपल्या आयुष्यातला आपण जोपर्यंत ती गोष्ट एक्सेप्ट करत नाही की ही अशी आहे आणि हे धरूनच आपल्याला चालावं लागणार आहे, तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. फक्त हेच म्हणून नाही, प्रत्येक गोष्टीत एक्सेप्ट करणे हे खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. ओके, नेक्स्ट. भागामध्ये माळेगाव म्हणून एक गाव आहे, तिथे यात्रा भरते, तिथे हिजड्याची यात्रा अशी म्हणतात. हो, ते गाव पण फेमस आहे, माळेगावचा हिजडा. अशा काही जत्रा महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतामध्ये आहेत का? दुसरीकडे आम्हाला काही तुमच्याकडे मिळू शकतो? आहेत ना बऱ्यापैकी. तिथं आमची लोक खूप जातात, जसं की तुळजापूरला जातात, सौंदतीला जातात इकडे. परत काशेगावच्या यात्रा खूप मोठी असते, तिथं येतात यल्लमा देवीला. इकडं वणीला जातात. अशा बऱ्यापैकी जिथं आमची लोक ह्या प्रोग्रामसाठी म्हणजे जे ठरलेले आहेत त्याच्यासाठी जमा होतात 100%. समाजाने काय करायला पाहिजे आणि तुमच्याकडून काय अपेक्षा, तुम्ही काय करायला पाहिजे त्या दृष्टीने समाजात, म्हणजे असं दृष्टिकोन बदलल्याशिवाय संवाद साधल्याशिवाय मला तर वाटत नाही की पुढच्या पिढीला तरी हे शक्य आहे. कारण आता ही सुरुवात झाली, परंतु तरी काय असं तुमच्या डोक्यामध्ये काय किंवा काय तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदल. ह्याच्यासाठी मला असं वाटतंय की जसं मी मगाशी पण सांगितलं, तुम्हाला रेग्युलर जरी कोणी भेटलं तर बोलणे, स्माइल देणे, विचारपूस करणे, इथून जरी तुम्ही सुरुवात केली ना तर बरोबर सुरुवात होईल. आणि त्याच्यात आमच्या लोकांनी पण कुठलाही अहंकार न ठेवता व्यवस्थित आता तर बोलायलाच लागले, जसं मॅडमनी सांगितलंय प्रामाणिकपणा, तसं बऱ्याच लोकांनी बदल केलेला आहे की वागण्या बोलण्या. त्याच्यामुळं तुम्ही पण सुरुवात केली तर बरं होईल. जसं की छोट्या छोट्या प्रोग्राम मध्ये बोलावणे, शेजारी कुठे जवळपास राहत असतील तर, जसं गणपतीत एखाद्या वेळेस आरतीला बोलावणे, नवरात्रात आरतीला बोलावणे,